1 ऑगस्ट म्हणलं की आठवते लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती. पण तुम्हाला अण्णाभाऊंचं पहिलं नाव तरी माहिती आहे का? सांगली जिल्ह्यातल्या वाटेगावातला जन्म. शालेय शिक्षण अवघं 1.5 दिवस. हातात पदवी नाही, पण लेखणीत असा दम होता की तिने लाखो वंचित, शोषित आणि कष्टकरी लोकांना आवाज दिला. तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच अण्णाभाऊ यांनी 35हून अधिक कादंबऱ्या, शेकडो कथा, पोवाडे, लावण्या, लोकगीत, नाटकं आणि प्रवास वर्णन लिहिले. फकीरासारखी कादंबरी मराठी साहित्याचा भक्कम पाया ठरली. अण्णाभाऊ, भीमजयंती आणि शिवजयंतीप्रमाणेच तुमची जयंतीही आता डीजेच्या आवाजात आणि फ्लेक्सच्या गर्दीत हरवली. माझी मैना गावाकडे राहिली हे गाणं डीजेवर लावून हजारो लोक नाचतात. या गाण्यात अण्णांनी स्वातंत्र्यानंतरच्या काळातील ग्रामीण शहरी संघर्ष, कामगारांचे जीवन आणि सामान्य माणसाच्या भावनांचा आवाज व्यक्त केला. अण्णाभाऊंच्या लेखणीतून फक्त गाणी जन्मली नाही, तर समाजाच्या संघर्षाला एक नवीन आवाज सुद्धा मिळाला. आता आपलं दुर्दैव असं की एक एक महापुरुष आपण चौकात आणतोय, पण त्यांनी दाखवलेला मार्ग किती जणांनी आपल्या आयुष्यात आणला